सकाळचे वाजले 6 आणि वातावरण केवढं सुंदर झालेलं आहे। सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। सकाळी छान असं ऊन असतं आणि दुपारी झाले की धोधो पाऊस येतो। काय या पावसाचं गणित कळत नाही, जाणार कधी आणि संपणार कधी काय माहिती। मध्ये किती छान असं ऊन होतं आणि आता परत वातावरण असं पावसाचं झालंय, काहीच काम करता येत नाही। अचानक चालू होतो असं वाटत पण नाही येणार आणि काहीतरी बाहेर वाळत वगैरे घातलेलं असतं ते भिजून जातं। तर आमच्या गाईचं पिल्लू दाखवते तुम्हाला मी, सुंदर असं गाईचं पिल्लू बघा किती छान आहे। त्याला चाटते, किती वेळ झालं मी बघितलं चाटते। चला म्हणजे छान असं व्हिडिओ घ्यावा त्यांचा। खूप तिला सुंदर तिला चाटून पांढरं शुभ्र केले। गेल्या वर्षी आमच्या गाईला खोंड झालं होतं, तर तिकडे सावलीला बांधली होती। उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून सावलीला बांधली होती, लांब आहे आमच्या घरापासून थोडंसं। तर तिकडे ती झालेली पण आम्हाला माहित नाही। मग येताना जेव्हा 4 वाजता जाऊन आणायला गेले तिला, तर खोंड येताना सोबत घेऊन आली होती। तसंच आजचं पण झालं। आम्ही रोज लक्ष ठेवून असतो, जवळच बांधायचो तिला। आणि हे पण पिल्लू आम्हाला झालेलं माहित नाही। सकाळी जेव्हा पिल्लूच बाहेर आलं होतं तेव्हाच आम्हाला माहित झालं की हिला पिल्लू झाले म्हणून। अशी आमच्या ह्या गाईची गंमत आहे। तर झालेलं आहे तिला कालवड सुंदर असं पांढरं शुभ्र। तर चला आता मी घेते देवपूजा करून, कारण दुसरी कामं आहेत। देवपूजा झाली की मग आपलं बाकीची कामं रानातली, स्वयंपाक उरकायचा आणि जायचं। गणेश नाहीये त्यातल्या त्यात, करमत नाहीये आणि तो मला विचारतोय कधी येणार आहे कधी येणार आहे। त्याला रिटर्न यायचं आहे आमच्यासोबत, त्यालाही तिकडे करमत नाहीये। त्याला कसं आहे थोडंसं इकडे मोकळं हिंडायची सवय आहे, म्हणजे निदान कमीत कमी त्याचं बाहेर उद्योग चालू असतात, तिकडे कसं आतमध्येच बसायचं, त्याच्यामुळे त्याला कंटाळा येतोय। देवपूजा करून घेतली आणि आम्ही दोघी छान बसलोय नाश्ता करायला। नाश्ता म्हणजे काय आपलं चहा, टोस्ट, बटर, झाडाची वांगी, भरपूर अशी वांगी आली, 2-3 काढून आणलीत मी ताजी वांगी। किती सुंदर ताजी वांगी आहेत बघा। जाताना बहीण घेऊन नाही गेली, कारली वांगी गडबडीत पहाटे निघले तसेच विसरले। भावाने त्या दिवशी मस्त वैरागवरनं येताना बटर आणले होते, टोस्ट बटर। आणि ना आम्ही गावी पहिले यायचो ना आजीकडे, तर ते चहाचे कप छोटे आणि बटर मोठे, ते बटर त्या कपमध्ये पण जात नसायचे। सकाळी पाववाला आलेला असायचा, आमची सगळ्यांची मजा असायची गावी आले की। आणि हिला बघा झोपायला जागा भेटली का, आता काय दूध प्यायचं आणि झोपायचं। गाय येलेली आहे त्यामुळे दूध भरपूर आहे, त्यामुळे मांजरांचा आता प्रश्न मिटलेला आहे। आणि मला एक कमेंट्स यायची की मांजरांना दूध ठेवत जा म्हणून, आता काय त्यांना दूधच दूध आहे भरपूर। तर शेंगदाणे भाजून घेतलेत, फ्लावरची रस्सा भाजी बनवायची, कारलं थोडंसं तव्यात बनवायचंय, असं चपात्या, असं सगळा स्वयंपाकाचा आज आहे। आणि रस्सा भाजी बनवायची असल्यामुळे मी थोडंसं फ्लावर घेतलाय, सुका बनवायचा असल्यावर मग जास्त घेतलं चालतो। आत्या आता तव्यात काय करतील, मी फ्लावरची भाजी बनवून घेतली आहे। मामांना शेळ्या सोडायच्या ते म्हणून ते जेवण करून गेलेत, तर भाजी बनवून झाली। आत्याला म्हणलं तुम्ही तव्यात कारलं करा, तोपर्यंत मी बाकीची कामं करते। मला मिक्सरला भाकरी वाटायची, आम्हाला बनवायचे भाकरीचे तुकडे, कारण आता कसं होतं हे होतं भाकरी विनाकारण वाया जातात, हे राहिले की मग मस्त आपले भाकरीचे तुकडे बनवायचे। मामाला शेळ्या घेऊन जायचंय, लाकूड घेते मी इकडे ह्या साईडला थांबते, ना तर मग वेड्या सगळे कुठेही पळतात। मामा लागली शेळ्या सोडायला, तर हे बघा सगळं मंडळ निघालेलं आहे। तर आता हे पण 2च दिवस असणार आहेत, ह्या जाणार आहेत शेळ्या। काय म्हणजे हे केलंय, जाणार आहेत का जाणार आहेत कसं काय, हे सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते। तर कसं झालेलं आहे, आम्ही शेळीपालन एक 5 वर्ष झालं केले। आम्ही लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस इकडे राहायला आलो होतो त्यावेळेस मी आणि आईने मिळून हे शेळीपालन करायचं असं ठरवलं होतं। आईने पण मला ह्याच्यात मदत केलेली आहे। तर असं मी केलं होतं छोटंसं एक शेळीपालन आमचं, की मी गावी राहते, मला थोडंसं त्यातून काहीतरी हे व्हावं घरी बसून, म्हणून आईने मला हे करून दिलेलं होतं। मग सगळं काय आम्ही हे करणार नाही, ह्याच्यातले 5 जण ठेवणार आहोत, म्हणजे एक शेळी ती पण यायला झालेली आहे आणि 2-3 बोकडं असं ठेवलेलं आहे मागे। बाकीच्या शेळ्या आम्ही सगळ्या विकून टाकलेल्या आहेत। तर असं म्हणजे आता मला काय सांगायचं, त्याला दुष्काळात म्हणजे 13 किंवा टेन्शनमध्ये टेन्शन, असं मला हे टेन्शन आलेलं आहे। वासरू केवढं ओरडतंय बघा, आई तिकडे नेऊन बांधली आहे, बराच वेळ दोघं एकत्र होती आणि आई तिकडे नेऊन बांधल्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं। आणि आमच्या कोंबड्या रोज एक अंडं फोडतात, कुठे अंडं घालतात त्यांनाच माहिती। हे बघा इथे या कुट्टीमध्ये पण अंडं असतं, त्या कोपऱ्यात अंडी असतात, एक बाहेर फोडून ठेवले, असं रोज चालू असतं। 2-3 अंडी भेटतात, एक हे फुटलेलं तर असतंच। तर जाऊ द्या, काहीतरी म्हणजे काहीतरी करण्यासाठी काहीतरी घालावं तर लागणार आहे। तर काय झालेलं आहे, एक मन आहे, माणसाने ना 1000 चुका कराव्या पण एक चूक 1000 वेळा नाही करावी। पण माझं कसं झालेलं आहे, मी एक चूक केली आहे पण ती लाख चुका केल्या, 1000 पण नाही, लाख चुका केल्यासारखी मला त्याची शिक्षा भोगावी लागते। इतकं मला म्हणजे हे गावी राहते ह्याचं मला इतकी शिक्षा आहे की तुम्हाला म्हणजे आता सांगण्याच्या पलीकडे। डोकं माझं ना कुठूनच चालत नाही, आता काय करायचं काय सांगायचं तुम्हाला। चला जाऊ द्या, गारानं गात बसायचं नाहीये। थोडीशी आनंदाची पण गोष्ट आहे, ती पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे, कारण ती पण तुमच्यामुळेच मला ती भेटणार आहे। म्हणजे थोडंसं त्याचं आत्ता मला असं म्हणजे कळलंय की ते होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावरच मग मी तुम्हाला सांगेल। कारण कसं आहे, अर्धवट सांगितलं नाही झालं तर मग ते माझाच पचका होईल, असं होईल, तसं व्हायला नको। तर खूप छान तुमच्या कमेंट्स असतात की ताई तुमच्या गावाकडचं वातावरण आम्हाला खूप आवडतं, खूप छान तू दाखवते, सगळं कसं हे एकदम म्हणजे खरं आहे, काही ह्याच्यात हे नाही।
तर ह्यांचं आगमन झालेलं आहे पावसाचं. दुपारी जेवण केलं, निघालो आणि पावसाचं आगमन झालं. आणि पावसाच्या आगमनासोबतच माझं थोडंसं मी बसले मोबाईल हातात घेत, तर मला कळालं की थोडंसं माझं जे हे आहे चॅनलचं जे आहे त्याचं थोडं काम पूर्ण झालेलं आहे. मग काय केलं, थोडंसं मला जास्तच आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात 1 तासभर तर मी ते फोन घेऊनच हातात बसलेले होते. आणि आमच्या आत्याने छान असं ऊन पडलं म्हणून काय मस्त सगळे जवस धुवून टाकले. जवसाची चटणी बनवायची, ह्याच्या थोडे खडे असल्यामुळे धुतले. आता पसरून उन्हात ह्या वाळत टाकतील. धुवून घेतले, बनवायची मस्त ह्याची जवस चटणी. तुम्हाला मी हे पण जवस चटणी कशी बनवायची, कशी बनवतो आम्ही, ते तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि हा धो पाऊस चालू झाल्यामुळे आमचा सोयाबीन काढायला जायचा प्लॅन पूर्ण फसलेला आहे. तर बघा, पावसाळ्यासारखं वातावरण आहे का नाही, पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय. बोंबली कपडे सगळी बाहेर भिजलेली आहेत. करणार काय, वाटलं की येणार नाही, भीती दाखवतो म्हणून रोजच्या प्रमाणे मी कपडेच काढले नाही. तो दिवाण तो रोज म्हणजे ते बाहेर सोपा आहे का, तो आत घ्यायचा आहे, पण रोज भिजून भिजून तो पूर्ण खराब झालाय. तर असं काय आहे, करायचं कसं या पावसाचं, आणि पावसात कामं कशी करायची हे काही समजेना. तर तुम्हाला मी नंतर पुढे दाखवते की वाटणार पण नाही, इतका खोटाटरा पाऊस आहे. हे आत्ताचं वातावरण, आणि हे वातावरण जर दाखवलं तर तुम्ही म्हणसाल की पाऊसच आलेला नव्हता. आणि ही इतकी हुशार आहे बघा, हिला काय तर दिसलंय त्याच्यामुळे आली इकडे. आणि हे बघा पूर्ण झाडाचा आम्ही पुढे धनुरा बघा केवढा आहे काढायचा, आणि मागे काढलेली झाडं दाखवते. इकडे हे पण ती कोंबडी बघा एकटीच तिकडे, नाही का हिला कोणतरी मुंगूस कुत्रं घेऊन जायचं. आणि मागची आम्ही जी धनुरा काढल्या ती झाडं किती रिकामी झाली आहेत. तर हळूहळू पूर्ण झाडं रिकामी करावी लागणार आहे. आणि हा पक्षी कितीतरी वेळ झाला इथून बसलेला आहे, इकडे इकडे बघतोय. तर नंतर कळालं की आम्ही गवत काढल्यानंतर ज्या म्हणजे धनुरा उपटल्यानंतर गवत रिकामं झालंय त्याच्यावरच्या आळ्या तो बसून खातोय. मग व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे छान छान खूप कमेंट्स असतात, तर नक्की व्हिडिओ बघा. आणि आम्ही बघा आंब्याची झाडं लावलेली किती छान अशी मोठी झाली आहेत. आणि ज्या वर्षी आंबे झाडाला येतील त्यावर्षी सगळ्यांनी मिळून आमच्या गावाला आंबे खायला या, कारण भरपूर सारी झाडं आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6, वातावरण केवढं सुंदर झालेलं आहे. तर आता आम्ही दोघी पण घरी निघतो, कारण कसं होतंय घरी जाऊन धूर वगैरे करायचा आहे, गाईची धार काढायची असती, त्याच्यामुळे धूर करावं लागणार. तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये.